काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला। तसं महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडल्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले सगळे नियोजित दौरे रद्द करून दिल्लीला गेले। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं आणि गृहमंत्री अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीला बोलावलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे नवे केंद्रीय शिक्षण मंत्री होतील अशा चर्चा सुरू झाल्या। पण आज देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय की ते राज्याचं मुख्यमंत्री पद सोडणार नाहीत। मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। पण काल दिल्लीत गेल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शहांशी चर्चा केली। या चर्चेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। ही चर्चा थेट केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी झाल्याची माहिती मिळत आहे। काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांना तातडीने दिल्लीला बोलावलं गेलं। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर नवा शिक्षण मंत्री कोण असेल असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। पण कालच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना या पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला। पण इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे हे पद प्रल्हाद जोशी यांच्याकडे तात्पुरतं देण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरच देशाला पूर्णवेळ शिक्षण मंत्र्याची गरज लागणार आहे। आधीच 2 दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। तसेच नरेंद्र मोदी त्यांच्या अनेक मंत्र्यांना डच्चू देतील अशा चर्चा आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही काळात देशातील अनेक पक्ष आणि खासदार भाजप सरकारसोबत सत्तेत सामील झालेत। त्यात उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले। त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। किंबहुना भाजप आणि नरेंद्र मोदींना एकनाथ शिंदे गटाला मंत्रिपद द्यावंच लागणार आहे। त्यामुळं आता जे शिक्षण मंत्रिपद रिक्त झालं आहे ते एकनाथ शिंदे गटाला मिळेल अशी जोरदार चर्चा आहे। जसा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तसं एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव या पदासाठी आघाडीवर आलं। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अचानक दिल्लीवारी झाली। या दिल्लीवारीत गृहमंत्री अमित शहांनी श्रीकांत शिंदेंच्या मंत्रिपदाविषयी फडणवीसांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे। तसेच जर श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळालं तर शिवसेनेला अजून एक राज्यमंत्रीपद मिळू शकतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकांत शिंदे हे पेशानं आणि शिक्षणानं डॉक्टर आहेत। नक्की काय घडतंय? श्रीकांत शिंदे देशाचे नवे शिक्षण मंत्री असतील का? शिंदे गटाला खरंच हे मंत्रिपद मिळू शकेल का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आणि शिक्षण मंत्री पदासाठी आता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। काल अचानक घडलेल्या राजकीय भूकंपानं देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीच्या दरबारात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली। या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले सगळे नियोजित दौरे तातडीने रद्द करून थेट दिल्लीला रवाना झाले। भाजपचे वरिष्ठ नेतृत्व आणि खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याची माहिती समोर आली। या अचानक झालेल्या दिल्लीवारीमुळे सुरुवातीला अशी चर्चा रंगली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आता केंद्रात मोठं पद स्वीकारणार आणि देशाचे नवे केंद्रीय शिक्षण मंत्री होणार। मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे। मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार आणि जे दिलंय त्यात मी समाधानी आहे असं स्पष्ट करत देवेंद्र फडणवीसांनी आपण राज्य सोडणार नसल्याचं ठणकावून सांगितलं। त्यामुळं देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री राहतील हे फिक्स झालं। पण खरा ट्विस्ट तर यानंतर सुरू झाला। दिल्लीत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झालेली अत्यंत महत्त्वाची ठरली। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत थेट शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा झाली। हे पद थेट केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी असल्याचं बोललं जात आहे। पण अचानक शिक्षण मंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव पुढं कसं आलं? यामागं अनेक गणित आहेत। हे समजून घेण्यासाठी आपल्याला श्रीकांत शिंदेंचा राजकीय प्रवास आणि पार्श्वभूमी समजून घ्यावे लागले। श्रीकांत शिंदे यांचा राजकीय इतिहास पाहिला तर ते 2014 पासूनच राजकारणात आणि संसदेमध्ये सक्रिय आहेत। ते 2014च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले। यानंतर 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी कल्याण मतदारसंघातून विजय मिळवत हॅट्रिक साधली। पेशानं आणि शिक्षणानं ऑर्थोपेडिक सर्जन असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे संसदेत अभ्यासू आणि आक्रमक खासदार म्हणून ओळखले जातात। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। तसेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अनेक मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचंही बोललं जात असून लवकरच मंत्रिमंडळात मोठा फेरबदल आणि विस्तार केला जाणार असल्याची चर्चा आहे। अशातच मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली। उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला। यामुळे लोकसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार थेट 13 वर पोहोचले। या राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे गटाची केंद्रातील बार्गेनिंग पॉवर कमालीची वाढली आहे। आधीच एनडीए सरकार मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर आहे आणि अशा परिस्थितीत मित्रपक्षांना सांभाळणं भाजपसाठी आवश्यक आहे। त्यातच उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यात आणि एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढवण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली गेली। त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित मानले जात आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा तात्पुरता अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे। पण प्रल्हाद जोशींकडे आधीच इतर महत्त्वाची खाती आहेत आणि राष्ट्राला पूर्णवेळ शिक्षण मंत्र्याची गरज आहे। त्यामुळे हे रिक्त झालेले अत्यंत महत्त्वाचं शिक्षण मंत्रीपद आता शिंदे गटाच्या वाट्याला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान या संपूर्ण शर्यतीत केवळ एकनाथ शिंदे यांचंच नाव नाही तर केंद्रीय शिक्षण मंत्री पदाच्या शर्यतीत दुसरे एक प्रमुख नाव म्हणजे जयंत चौधरी यांचं आहे। ते राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आहेत। 2024च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी ते एनडीएमध्ये सामील झाले होते। ते सध्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहत असून शिक्षण राज्यमंत्री म्हणूनही कार्यरत आहेत। तसेच राजकीय वर्तुळात अशी ही चर्चा आहे की आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये आलेले राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांना देखील या मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेतलं जाऊ शकतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे खुद्द श्रीकांत शिंदे हे पेशानं आणि शिक्षणानं डॉक्टर आहेत। वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी आणि शिक्षण घेतलेले श्रीकांत शिंदे जर देशाचे नवे शिक्षण मंत्री झाले तर मंत्रालयाला एक तरुण आणि अभ्यासू चेहरा लाभू शकतो। ऑपरेशन टायगर असो वा परदेशात खासदारांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदेंनी प्रत्येक वेळी आपली बाजू सिद्ध केली आहे। जर खरोखरच श्रीकांत शिंदेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळून शिक्षण मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा खूप मोठा मास्टर स्ट्रोक ठरेल। सध्या प्रल्हाद जोशींकडे तात्पुरता पदभार असला तरी हा तात्पुरता कारभार किती दिवस चालणार आणि भाजप आपल्या मित्रपक्षाला ही मोठी ऑफर देणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी दिल्लीच्या या राजकीय वर्तुळातून बाहेर येणाऱ्या बातम्या काहीतरी मोठा राजकीय भूकंप घडवण्याचे संकेत देत आहेत। आता येत्या काही दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात खरंच श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळतं का आणि ते देशाचे नवे शिक्षण मंत्री होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नसत राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातलं नक्की सबस्क्राईब करा।